फ्रेंड्स, आज मी गोड शिरा करणार आहे. त्याचीच तयारी चालली आहे माझी. इथे साजूक तूप आहे घरी केलेलं, संपत आलं आता. आणि इथे दूध तापत ठेवलं आहे. इथे गरम पाणी 1 पेला तापत ठेवलं आहे. आणि 1 केळ आहे आणि थोडेसे काजू आहेत. जे घरात आहे तेच टाकते. चारोळे नाही आहेत, त्यामुळे मी चारोळे नाही टाकत आहेत. नाहीतर आमच्याकडे चारोळे सगळ्यांना आवडतात. तुपामध्ये तूप घेतलं 1 मोठा चमचा. त्याच्यामध्ये मी हे केळ टाकणार आहे. छानपैकी केळ तुपामध्ये मी भाजून घेणार आहे. इथे विलायची पावडर पण आहे, बारीक करून घेतली. माझ्याकडे असतेच रेडी, चहामध्ये टाकत असते मी. ती पण टाकणार आहे मी, विलायची पावडर. इथे थोडंसं दूध घेतलं, त्याच्यामध्ये केशर टाकून ठेवले. काढून घेते मी आता. हे इथे पाणी बॉईल झालंय. आता ह्याच्यामध्येच मी दूध टाकणार आहे. पाणी कमी आहे, दूध जरा जास्त घेतलंय. आणि या दुधामध्येच साखर टाकून घेणार आहे मी. छोटी 1 वाटी आहे. आता हे केळ काढून घेतलंय आणि मी ह्याच तुपामध्ये रवा छानपैकी भाजून घेणार आहे. 1 वाटी रवा घेतलाय, जाड रवा. तूप मी अजून थोडं टाकणार आहे, मगाशी थोडं टाकलं होतं. रवा लागलेला नाहीये. हे केळ मगाशी तुपात टाकलेलं त्याचा आहे. 1 चमचा तूप टाकलंय मी अजून. दूध बॉईल झालंय. मी आता ह्याच्यामध्येच विलायचीची पावडर टाकून घेणार आहे. थोडीच टाकणार आहे वासासाठी. गॅस बंद करते हा दुधाचा. रवा भाजून घेते मी आधी व्यवस्थित. अजून 1 चमचा तूप टाकते. टोटल मी 3 चमचे तूप टाकलंय. म्हणजे आता 2 टाकले रवा टाकल्यानंतर, आणि केळ मी ते तुपामध्ये टाकलेलं तेव्हा 2 चमचे तूप होतं. अजून थोडा रवा भाजते. छान वास येतो रव्याचा. झालाय माझा रवा भाजून छानपैकी. आता मी हे ॲड करते रव्यामध्ये. ह्याच्यामध्ये पाणी, दूध, साखर आणि विलायचीची पावडर.
केशरचं दूध मगाशी मी केलं होतं ते ॲड करते. केळ गॅस बारीक आहे माझा. मिक्स करून छान मऊ झाला सुशीत. एकच मिनिटात फक्त झाकण ठेवणार आहे मी. गॅस बंद करते मी. रेडी आहे माझं.